क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 21 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मार्चमधले महत्त्वाचे दिवस. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर नुकतंच तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचा पेपर झाला. तिथे आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमधून खूप सारे प्रश्न आलेले आहेत. तर तुम्ही हे एक ओव्हरव्ह्यू पाहू शकता. चला आता आपण आजचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हा काल विचारला गेला प्रश्न होता तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो. पहिला बिमस्टेक युवा व्यावसायिक आदान प्रदान कार्यक्रम महाराष्ट्राच्या कोणत्या 2 शहरांत आयोजित करण्यात आला होता? तर हा मुंबई आणि पुणे येथे आयोजित करण्यात आलेला होता. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. चला आता आपण आजचे प्रश्न पाहूया. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ही नियुक्ती साध्वी निरंजन ज्योती यांची करण्यात आली. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाबद्दल आपण माहिती पाहूया. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग नवीन अध्यक्षा साध्वी निरंजन ज्योती, माजी केंद्रीय मंत्री, पदभार 18 मार्च 2026 रोजी स्वीकार केला. कोणाची जागा घेतली? तर हंसराज अहिर महाराष्ट्र यांची जागा घेतली. मूळ ते उत्तर प्रदेशचे आहेत. साध्वी निरंजन ज्योती हमीरपूर लोकसभा मतदारसंघाचे. घटनात्मक दर्जा 102वी घटना दुरुस्ती कायदा 2018 नुसार प्राप्त. संबंधित कलम भारतीय राज्यघटने 338 ब ही राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाशी संबंधित आहे. नियुक्ती भारताचे राष्ट्रपतीद्वारा नियुक्ती केली जाते. रचना एकूण 5 सदस्य असतात. 1 अध्यक्ष, 1 उपाध्यक्ष आणि 3 सदस्य. अधिकार हा आयोगाला दिवाणी न्यायालय म्हणजे सिव्हिल कोर्ट अधिकार आहे. रोहिणी आयोग OBC पोटवर्गीकरण सब कॅटेगरायझेशन नेमला आयोग. मंत्रालय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय या मंत्रालय अंतर्गत ही कार्य करतो. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाबद्दल. तर ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत ट्रायबल फेस्ट 2026चे आयोजन कुठे करण्यात येत आहे? तर हे नवी दिल्ली येथे करण्यात येत आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. भारत ट्राइब्स फेस्ट 2026. स्थळ सुंदरी नर्सरी नवी दिल्ली येथे. कालावधी 18 मार्च ते 30 मार्च 2026. उद्घाटन केंद्रीय जनजातीय व्यवहार मंत्री जुआम ओराम यांच्या हस्ते. आयोजक ट्रायफेड आणि जनजातीय व्यवहार मंत्रालय. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतंच ब्रिटिश सरकारने कोणाला नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सिलेंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान करण्यात आला? तर हे टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर N चंद्रशेखरन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. प्रतिष्ठित सन्मान नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सिलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर. विजेते N चंद्रशेखरन, टाटा सन्सचे अध्यक्ष. सन्मान देणारा देश कोणता आहे? UK युनायटेड किंगडम. कोणाच्या वतीने? ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स 3 यांच्या वतीने. कारण भारत युनायटेड किंगडम यांच्या व्यापारी संबंध आणि सहकार्य दृष्ट करण्यासाठी दिलेली महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. ओळख टाटा समूहाचे नेतृत्व करणारे आणि जागतिक स्तरावर प्रभावी भारतीय उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, गोधाम योजना अलीकडे खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर हे छत्तीसगड या राज्यात सुरू करण्यात आली. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. गोधाम योजना छत्तीसगड या राज्यात सुरू करण्यात आली. मुख्य उद्देश बेवासार गोरावंशचा प्रश्न सोडवणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे. अंमलबजावणी प्रत्येक जिल्ह्यात गोधाम म्हणजेच गोशाळा उभारले जाणार आहे. विशेष तरतूद या गोशाळ्यामध्ये सेंद्रिय खत, ऑर्गॅनिक फर्टिलायझर आणि बायोगॅस उत्पादनावर भर दिला जाईल. दुवा ही योजना गोधन न्याय योजनेचा एक प्रगत विस्तार मानलं जाते. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकताच महाराष्ट्र राज्य महिला आयोग चर्चेचा विषय आहे. तर याबद्दल प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना
कधी करण्यात आली? तर हे 15 जानेवारी 1993 या रोजी करण्यात आली. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाबद्दलच प्रश्न आहे. अलीकडे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कोणत्या अध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे? तर ते सध्याचे अध्यक्ष रुपाली चाकणकर हे आहेत. त्यांनी नुकताच आपला पदाचा राजीनामा दिलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण चला महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाबद्दल माहिती पाहूया. स्थापना केव्हा झालेली आहे? 25 जानेवारी 1993 रोजी. कायदा महाराष्ट्र अधिनियम 1993च्या क्रमांक 15 अन्वये याद्वारे भारतातील पहिली राज्य महिला आयोग आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर याची स्थापना करण्यात आली. प्रकार हे वैधानिक स्टॅच्युटरी बॉडी असतो. मुख्यालय कुठे आहे? मुंबई येथे. संविधानाचा आधार कलम 14, 15, 16 मूलभूत हक्क, कलम 38, 39, 39 अ आणि 42 मार्गदर्शक तत्व हे संविधानाचा आधार आहे. ब्रीदवाक्य स्त्री शक्ती तुल्य सदा. अध्यक्ष कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 3 वर्षाचा असतो. रुपाली चाकणकर 2 वेळा अध्यक्ष 2021, 2024 आणि 2024 मध्ये त्यांची पुन्हा निवड करण्यात आली होती. आता आपण महिला आयोगाचे उद्दिष्ट पाहूया. महिलांची सामाजिक स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारणे, महिलाविरुद्ध प्रथा रूढी प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे, महिलांशी संबंधित सर्व कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करणे, शासनाला सल्ला देणे, निःशुल्क कायदेशीर सल्ला आणि समुपदेशन करणे, संशोधन कार्यशाळा, NGO संवाद. महाराष्ट्र महिला आयोगाची रचना आपण पाहूया. अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला नुकताच. सदस्य सचिव कोण आहेत? नंदिनी आवाडे. आणि पदसिद्ध सदस्य पोलीस महासंचालक. तर विद्यार्थी मित्रांनो, ही खूप महत्त्वाची माहिती आहे. तर तुम्ही ही माहिती नोट डाऊन करून ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी जागतिक वनीकरण दिन म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट केव्हा साजरा करण्यात येतो? तर हा 21 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक वनीकरण दिन 21 मार्च 2026 तारीख 21 मार्चला साजरा करण्यात येतो. घोषित संयुक्त राष्ट्र महासभा 2012 मध्ये हा दिवस घोषित केला. 2026 ची संकल्पना वने आणि आरोग्यदायी भविष्य म्हणजेच फॉरेस्ट अँड हेल्दी फ्युचर. आयोजक संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटना FAO आणि UN फोरम ऑफ फॉरेस्ट द्वारा. मुख्य उद्देश सर्व प्रकारच्या जंगलात महत्त्वाचे बाबत जनजागृती करणे आणि वृक्षारोपणची मोहीमला चालना देणे. त्यानंतर ब्रँड अँबॅसिडरबद्दल प्रश्न पाहूया आपण. जागतिक वस्त्र ब्रँड UNOKLO च्या भारतासाठी नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ही नियुक्ती जसप्रीत बुमराह भारताचे क्रिकेटपटू यांची नियुक्ती करण्यात आली. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतेच तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, R वेरामुथू यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. ते कोणत्या राज्यातील आहेत? तर ते तमिळनाडू या राज्यातील आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आणि तुम्ही हे पण माहिती लक्षात ठेवा की ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार R वेरामुथू विजेते आहेत. राज्य तमिळनाडू, भाषा तमिळ, ओळख प्रसिद्ध तमिळ कवी, गीतकार आणि कादंबरीकार. चित्रपटसृष्टी त्यांना 7 वेळा सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 अनुसार बळजबरीनं धर्मांतर घडवून आणल्यास व्यक्तीला डॅश किती वर्षापर्यंत कारावासाची तरतूद आहे? तर ते 7 वर्षापर्यंत त्यांना कारावास होऊ शकतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक पाहूया. याच्याबद्दल माहिती. सामान्य गुन्हा बळजबरीनं किंवा प्रलोभने धर्मांतर केल्यास 7 वर्षाचा कारावास होणार आहे. गंभीर गुन्हा महिला, अल्पवयीन मुले, SC व ST प्रवर्गाचे व्यक्तीचे धर्मांतर केला तर 10 वर्षापर्यंत कारावास देण्यात येईल.
दंड गुन्हेगाराच्या स्वरूपात 50,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत दंड पण आकारला जातो. विवाह केवळ धर्मांतरासाठी केलेला विवाह अवैध व्हॅलिड ठरणार आहे. पूर्वसूचना धर्मांतरपूर्वी जिल्हा दंड अधिकारी म्हणजेच DM-कडे 30 दिवसाआधी कळवणे आवश्यक आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती याबद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक घेतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मार्चमधले महत्त्वाचे दिवस. चला आता आपण मार्चमधले महत्त्वाचे दिवस पाहूया. तर 1 मार्चला शून्य भेदभाव दिन, 1 मार्चला जागतिक नागरिक संरक्षण दिन, 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन, 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिन आणि 4 मार्चला जागतिक लठ्ठपणा दिन, 7 मार्चला जन औषधी दिन, 8 मार्चला जागतिक महिला दिन, 12 मार्चला नो स्मोकिंग डे, 14 मार्चला जागतिक पाय डे, 14 मार्चला जागतिक निर्धा दिवस आणि 14 मार्चला जागतिक नदीसाठी कृती दिन, 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन, 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिन, 20 मार्चला जागतिक आनंद दिन, 20 मार्चला जागतिक चिमणी दिन, 21 मार्चला जागतिक वन डे, 21 मार्चला जागतिक डाऊन सिंड्रोम दिवस, 21 मार्चला जागतिक कविता दिन, 22 मार्चला जागतिक जल दिवस, 23 मार्चला जागतिक हवामान दिन, 23 मार्चला जागतिक मेट्रोलॉजिकल डे आणि 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन आणि 27 मार्चला जागतिक रंगभूमी दिवस. तर हे खूप महत्त्वाचे दिवस आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही एक्झाम पॉईंटनं हे दिवस लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता एक प्रश्न तुमच्यासाठी असतो विद्यार्थी मित्र, क्वेश्चन ऑफ द डे. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे वर्ल्ड हॅपीनेस सूचकांक 2026 म्हणजेच वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2026मध्ये भारताची रँक काय आहे. ते तुमच्या सामने ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहूया. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर हे जे डेली करंट अफेअर सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यासोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कवर करतो. तर ते पण व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहे तुम्ही नक्की सांगा. आणि यासोबत आपण एक प्रॅक्टिस सेशन म्हणून टेस्ट सिरीज पण आपल्या चॅनलवर लॉन्च केली आहे. ते टेस्ट सिरीज पण तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.